सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सकल हिंदू समाज चाळीसगाव यांच्या वतीने आज दिनांक 10 डिसेंबर रोजी श्री इच्छापूर्ती पंचमुखी हनुमान मंदिरापासून ते चाळीसगाव मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जाहीर निषेध रॅली काढण्यात आली। चाळीसगाव तहसीलदार यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देखील देण्यात आले। यावेळी प्राचार्य सुनील निकम, प्रीतम रावलानी, बाळासाहेब नागरे, संदीप महाराज आहिरे, नितीन पाटील, डॉक्टर नरेश निकुम, संजय पाटील, योगेश खंडेलवाल, निवृत्ती कवडे, भैया आहिरे, ॲडव्होकेट सुलभा पवार, शर्मा मॅडम, भाऊसाहेब पाटील, अरुण पाटील, देवेंद्र पाटील, विजय जाधव आदींसह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम घोषणाबाजी करत सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशाचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला। आज मानवता दिवस आपण साजरा करत आहोत आणि जगभरात आज आपण या ठिकाणी एकत्र आलो आहोत ते म्हणजे बांगलादेशात जी हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि त्या गोष्टीचा निषेध करत आहोत। जे अत्याचार महिलांवर होत असतील, हिंदू लोकांवर होत असतील, सर्व हिंदू समाज कुठलाही व्यक्ती ज्या समाजात जन्माला येतो त्या समाजात त्याला वापरण्याचा, वागण्याचा आणि त्याच्या समाजाप्रमाणे जातीरिवाज रूढी परंपरेप्रमाणे त्याला वागण्याचा त्याचा हक्क आहे, अधिकार आहे। तो आपल्या भारत देशात भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेला आहे आणि आपले हिंदू जिथे जिथे असतील त्यांना तो अधिकार मिळाला पाहिजे अशी आमची विनंती आहे आपल्या राष्ट्राच्या राष्ट्रपतींना, पंतप्रधान मोदीजी यांना आम्ही सर्वजण विनंती करत आहोत। या चाळीसगावच्या नगरीतून आमच्या या ठिकाणी जो हिंदू धर्मावर जो अत्याचार झालेला आहे त्याचा सर्वस्वी निषेध करत आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आहोत आणि मोर्चा काढला आहे। हे जर अत्याचार या ठिकाणी इथेच थांबले नाहीत तर याचं रौद्र असं स्वरूप होईल आणि पूर्ण संबंध भारत देशातून मोठे मोर्चे आणि उपोषणाला देखील बसण्याची आमची काही लोकांची तयारी आहे। नमस्कार, आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस आहे। या निमित्ताने बांगलादेशमध्ये सर्व हिंदू अल्पसंख्येचे समाज आहेत त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार होतोय, हिंदूंची आस्थापनं लुटले जात आहेत, त्यांचे घरं फोडले जात आहेत, माता भगिनींवर दिवसाढवळे अत्याचार होत आहेत आणि मंदिरं, गुरुद्वारे आणि तिथले बुद्ध विहार यांची विटंबना केली गेली आहे। ज्या गौतम बुद्धांनी सर्व जगाला अहिंसेचा, शांतीचा, बंधुतेचा, करुणेचा संदेश दिला त्यांच्या मूर्त्यांची विटंबना केली जाते। तर हा हिंदू धर्माचा अपमान हिंदू सहन करणार नाहीत। आमची प्रशासनाला नम्र विनंती आहे, भारत सरकारला, की जे मार्ग उपलब्ध आहेत, चर्चा असेल, राजनीतिक, कूटनीतिक या सर्व माध्यमातून बांगलादेशच्या सरकारला समज द्यावी आणि त्या सरकारच्या नावाखाली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या नावाखाली जो उन्माद चालला आहे धर्मांध मुस्लिमांचा त्याला आवर घालावा आणि हिंदूंवर होणारं हे दमनचक्र तातडीने थांबावं ही मागणी या निमित्ताने आम्ही करत आहोत। सकल हिंदू समाजाच्या वतीने हे निवेदन आम्ही माननीय तहसीलदारांना दिलेलं आहे। पंतप्रधान, माननीय राष्ट्रपती या सर्वांनी यावर लवकरात लवकर तातडीने कारवाई करून तिथल्या हिंदूंची जीवित, मालमत्ता या सगळ्यांची हमी द्यावी ही आमची मागणी आहे। जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे, चाळीसगाव।